नमस्कार, मी डॉक्टर बालाजी भराटे, ऑर्थोपेडिक सर्जन तथा संधिवात तज्ञ। आज आपण संधिवात या विषयाबद्दल थोडी माहिती जाणून घेणार आहोत। कारण सध्याच्या वातावरणामध्ये सध्या थंडी आहे व थंडीच्या कारणामुळे आपल्याकडे जे रुग्ण येत आहेत त्याच्यामध्ये मुख्यतः सांधेदुखीचं प्रमाण जास्त वाढलं आहे। अशा तक्रारी करून रुग्ण आपल्याकडे ओपीडीसाठी येत आहेत। नेमका संधिवात हा आजार म्हणजे काय याबद्दल आज थोडी आपण माहिती घेऊया। संधिवात हा वेगवेगळ्या प्रकारचे असतात। वात म्हटलं की वातात जवळपास 100 प्रकारचे वेगवेगळे वात आहेत, परंतु आपल्याकडे व जे मुख्यतः वात आढळतात त्याबद्दल आपण जाणून घेऊया। याच्यामध्ये सर्वात प्रथम संधिवातामध्ये आमवात, ज्यालाच आपण आपल्याकडे भाषेमध्ये संधिवात असं संबोधले जाते। नेमका आमवात असतो काय, त्याची लक्षणं काय असतात, हा वात कुणामध्ये होतो आणि त्याच्यावर उपचार काय असतात याच्याबद्दल आज आपण थोडक्यात जाणून घेऊया। मुख्यतः आमवात हा महिलांमध्ये कॉमन असतो, जसं की अँकलायझिंग स्पॉन्डिलायटिस नावाचा जो वात आहे तो पुरुषांमध्ये कॉमन असतो व गाउटी आर्थरायटिस ज्याला आपण गाऊट म्हणतो तो हे आजार पुरुषांमध्ये कॉमन असतो व स्त्रियांमध्ये एसएलई नावाचा एक वाताचा प्रकार आहे तो स्त्रियांमध्ये कॉमन असतो। हे वात जे आहेत हे काही स्त्रियांमध्ये कॉमन असतात तर काही वात पुरुषांमध्ये कॉमन असतात। तसं आज आमवात जो आहे हा मुख्यतः पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये हा रेशो महिलांमध्ये 3 पट असतो पुरुषाच्या प्रमाणामध्ये। वात कुणाला होतो, तर हा वात असा कुणाला होतो असं नाहीये। ह्या वातीचं नेमकं कारण काय असतं असे लोक आपल्याला प्रश्न विचारतात। नेमका आमवात म्हणजे आपली स्वतःची जी इम्युनिटी आहे तीच इम्युनिटी आपल्याच रोगप्रतिकार शक्तीवर हल्ला करते। त्याच्यामुळे होणारे जे बदल आहेत, जसे करून हातामध्ये वाकडेपणा येणे, हात वाकडे होणे, पायाला बाक पडणे किंवा पायामध्ये वाकडे होणे, असे काही त्याचे आपल्याला जुन्या पद्धतीमध्ये रुग्ण आढळून आले आहेत। मुख्यतः हा आजार कुणामध्ये होतो, असा आजार कुणामध्ये नाही। हा एक ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे जो शक्यतो अशा आईकडून मुलीमध्ये, मुलीकडून त्यांच्या पुढच्या मुलीमध्ये किंवा पिढ्यानपिढ्या चालणारा हा आजार आहे। प्रत्येक वेळेस हा आजार पिढ्याने पिढ्या चालत नाही। काही वेळेस हा आजार चिकनगुनिया, डेंग्यू किंवा कोविड अशा वाताच्या प्रकार झाल्यानंतर किंवा असे व्हायरल इन्फेक्शन झाल्यानंतर पोस्ट व्हायरल आर्थरायटिस ज्याला आपण पोस्ट व्हायरल रोमॅटिझम म्हणतो अशा रुग्णांमध्ये पण हा आजाराचं प्रमाण संधिवातासारखंच किंवा आमवातासारखंच दिसून येतं। हा आजार मग आता कसा ओळखायचा, हा आजार ओळखण्यासाठी काही क्लिनिकल पिक्चर असतात। म्हणजे पेशंटच आपल्याला सांगतात की सकाळी उठल्यानंतर सांध्यामध्ये सूज येते, सांधे आखडतात, मुवमेंट करता येत नाही, केस विंचरता येत नाही किंवा स्वयंपाक करता येत नाही। पुरुषांमध्ये सकाळी व्यायामला गेल्यानंतर हात जखडतात असे आणि हाताच्या मुख्यतः हाताचे छोटे बोटे किंवा पायाचे बोटे ह्याच्यामध्ये सुरुवातीला हा आजार आढळून येतो। जसं जसं आजाराचं प्रमाण वाढतं तसं हा आजार पूर्ण शरीरामध्ये पसरतो। सुरुवातीला हाताचे बोट, नंतर मनगट, नंतर कोपरा, नंतर शोल्डर, नंतर बाकी अशाच गुडघा, अशा प्रकारे हा आजार पसरत जातो। हा आजार आपण मी सांगितलं कसा ओळखायचा, जर ही लक्षणं असतील आणि हे लक्षणं जर सकाळी उठल्यानंतर 1 तास किंवा अर्ध्या तासापेक्षा जास्त प्रमाणामध्ये जाणवत असतील तर त्या आजाराला मुख्यतः आपण संधिवात म्हणतो। मग हा 8-10 दिवसात फक्त जाणवतंय मग त्याला संधिवात म्हणायचं का, नाही तर कमीत कमी 3 महिने जर अशी आपल्याला लक्षणं दिसून आली तर आपण ह्याचं रूपांतर आमवातामध्ये केलं जातं। मग ह्यात आता ते क्लिनिकली आपण ठरवलं, पण आता ह्याला आपण काही ब्लड टेस्ट आहेत का की ज्याच्यामध्ये हा वात आपल्याला समजून येईल। काही रक्ताच्या तपासण्या असतात ज्याला आपण NTCCP, RA फॅक्टर, CRP, ASO असे वेगवेगळे टेस्ट आहेत ज्याच्यामधून ब्लडमधून हा आपल्याला आजार जाणून येतो। आणि ह्या आजाराचं निदान झाल्यानंतर ह्याच्यावर उपचार पद्धती जुन्या काळामध्ये संधिवातासाठी किंवा आमवातासाठी उपचार पद्धती एवढी डेव्हलप नव्हती। त्याच्यामुळे आपण पाहिलं असेल जुन्या रुग्णांमध्ये हातामध्ये बाक येणं किंवा पूर्ण हातामध्ये डिफॉर्मिटी येणं, चालता न येणं, जागेवर बसणं असे प्रकार आढळून येत होते। परंतु मागच्या 20 वर्षापासून DMRDs म्हणजेच आपण डिसीज मॉडिफाईड अँटी रोमॅटिक ड्रग हे जेव्हापासून मार्केटला आले त्या आजारानंतर जर योग्य डॉक्टरकडून उपचार घेतले तर हा आजार आटोक्यात आणता येतो। मग हे आजाराचे ड्रग काय करतात, तर हे आपल्या भागामध्ये गैरसमज असे आहेत की संधिवाताच्या गोळ्या खाल्ल्यानंतर लिव्हर, किडनी खराब होते, तर असं काही नसतंय। संधिवाताच्या गोळ्याने लिव्हर, किडनी खराब होत नाही, उलट संधिवाताच्या गोळ्या लवकर चालू केल्यानंतर संधिवातामुळे जे पुढे होणारे दुष्परिणाम आहेत लिव्हर, किडनी, डोळा अशावर तर ते आपल्याला कमी करू शकते। फक्त योग्य डॉक्टरच्या सल्ल्याने ह्या गोळ्या घेणं गरजेचे आहे। मग ह्याचे दुष्परिणाम कसे पाहिजे, तर प्रत्येक संधिवाताची ज्यावेळेस आपण ट्रीटमेंट चालू करतो त्यावेळेस
रुटीन आपण ब्लड इन्व्हेस्टिगेशन करतो की ज्याच्यामध्ये तुमचे LFT, KFT, CBC ज्या बेसिक रुटीन आहेत की ज्यांनी संधिवाताचे काही दुष्परिणाम दिसतात का त्या तपासण्या करून आपण ह्या आजारावर उपचार कंटिन्यू पुढे चालू राहू देतो. बरेच लोकांचे प्रश्न असतात की औषध किती दिवस घ्यावे लागतील संधिवाताचे. तर संधिवात जसा BP शुगरचा आजार आहे, जो BP शुगरचा आजार आपल्याला आयुष्यभर राहू शकतो, त्याचप्रमाणे जर अमवात असेल तर अमवात ही आपल्याला आयुष्यभर राहण्याची शक्यता असते. परंतु काही सुरुवातीला जर लवकर डिटेक्ट झाला किंवा लवकर निदान झालं तर तो आजार आपल्याला लवकर आटोक्यात आणू शकतो व जे आपण उपचार देतो ते आपल्याला हळूहळू उपचाराची फ्रिक्वेन्सी व उपचाराचे जे आपण औषध देतो ते हळूहळू कमी करून काही 6 महिने, वर्ष किंवा 2 वर्ष ते 3 वर्ष अशामध्ये आपण हा आजार पूर्ण नियंत्रित करून मग त्याला आपण औषध उपचार करून कंटिन्यू ठेवू शकतो. काही रुग्णांमध्ये हा आजार काही दिवसांमध्ये बरा होतो, बऱ्या झाल्यानंतर त्यांनी औषध बंद करतात. परत ज्यावेळेस 6 महिने 1 वर्षानंतर परत आजार उद्भवतो, परत औषध चालू करतात. तर ही थोडी चुकीची पद्धत आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय किंवा वात कमी झाल्याशिवाय उपचार बंद करणे एकदम चुकीचे आहे व त्याचे दुष्परिणाम असे कुठलेही आपण साधी पॅरासिटामॉल गोळी घेतली तरी त्याचे दुष्परिणाम असतात. त्याच्यामुळे हा जो गैरसमज आहे की संधिवाताच्या आजारामुळे दुष्परिणाम होतात ही एकदम चुकीची संकल्पना आहे. जर योग्य निदान आणि योग्य वेळी उपचार केले तर संधिवात एकदम चांगला आटोक्यात येऊ शकतो, जेणेकरून हाताच्या पायाच्या जे आपल्याला बाक आहेत ज्या वाकड्या होतात ते आपण टाळू शकतो. परंतु त्याच्यामुळे योग्य निदान आपल्या नजीकचे जे संधिवात तज्ञ आहेत त्यांच्याकडून योग्य उपचार पद्धती जर आपण घेतली तर संधिवात हा आजार एकदम चांगला आटोक्यात आणू शकतो व सध्या जे वाढतं प्रमाण आहे संधिवाताचं ते आपण कमी प्रमाणामध्ये करू शकतो. धन्यवाद.